Good morning, dear student. Last lecture we have to study conservation of angular momentum. Okay, आपण थोडंसं ओव्हरलुक करून घेऊया. When an external torque acting on a body, rotating body, then angular momentum of rotating body काय होते? Conserved. angular momentum काय होते? Conserved. आज तेच शिकणार आहोत आपण आणि त्याच्यातलं आपल्याला माहीत आहे जेव्हा टॉर्क जीरो राहतो तेव्हा काय होतं अँग्युलर मोमेंटम काय होतं कन्सर्व्ड. आता बघू आपण लिनियर डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतो यसनं. हा चार्टसुद्धा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतो थीटा आणि दोघांचं रिलेशनशिप काय आहे लिनियर आणि अँग्युलरचे आपण काढलेलं आहे. एस इज इक्वल्स टू थीटा इंटू आर. आर म्हणजे काय आपला रेडियस व्हेक्टर. आता लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाईम म्हणजे काय राहतो लिनियर व्हेलॉसिटी किंवा आपली जनरल व्हेलॉसिटी. सो व्हॉट वी हॅव टू से सो व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय राहते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. म्हणजे ज्या पातळीनं आपण अंतर काढतो त्याला किती टाईम लागतो तो कट करण्यासाठी त्यालाच काय म्हणतो आपण लिनियर velocity. Okay, now angular velocity is the rate of change of angular displacement with respect to time. It's called त्याला काय म्हणू आपण angular velocity. angular velocity कशाने डिनोट करतो आपण ओमेगा. सो v is equals to v cross r. R is the linear velocity, omega is the angular velocity. V is the linear velocity, omega is the angular velocity. R म्हणजे काय आपला रेडियस व्हेक्टर. ओके, आता बघू आपण लिनियर ॲक्सलरेशन. ए इज इक्वल्स टू काय नाही रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम म्हणजे डी व्ही बाय डी टी. ए म्हणजे काय लिनियर ॲक्सलरेशन. आता तसंच अँग्युलर ॲक्सलरेशन फॉर सर्क्युलर मोशन रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम त्याला काय म्हणतो आपण अँग्युलर ॲक्सलरेशन. इथं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. इथं काय रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. अँग्युलर ॲक्सलरेशन कशाने डिनोट करतात अल्फा. याला काय म्हणतात अल्फा. डी ओमेगा डिवायडेड बाय डी टी. अल्फा इज इक्वल्स टू ए इंटू आर. ओके, नाव आता बघू आपण इनर्शिया ऑफ मास यम. इनर्शिया ऑफ मास काय राहते यम माहिती आहे. इनर्शिया बॉडी पजेस बॉडी अपोज टू स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन त्याला काय म्हणतो आपण इनर्शिया. ओके, आता आपण बघू कशामधलं इनर्शिया बघायचं आहे रोटेटिंग बॉडी म्हणजे जेव्हा बॉडी रोटेशन परफॉर्म करते म्हणजे सर्क्युलर मोशन ऑल दिस थिंग. सो रोटेशनल इनर्शिया ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाने डिनोट करतो आय. हे पण बघितलं आपण आय इज इक्वल्स टू आर स्क्वेअर डी एम म्हणजेच इंटिग्रेशन घेतलं आपण. इंटिग्रेशन मीन्स कलेक्शन एम आर स्क्वेअर. ओके, लिनियर मोमेंटम म्हणजे काय रे मास इंटू व्हेलॉसिटी. हे आपण शिकलेलोच आहोत आणि मी त्याचं एक्सप्रेशन पण घेतलं. व्हॉट इज द linear momentum? It is the product of mass into velocity, and angular momentum is the क्या है product of moment of inertia into omega. मग L is equals to R into P. P म्हणजे काय linear momentum. हे दोन फॉर्म्युले दिलेले आहे. ओके, नंतर फोर्स म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्टिव्ह टाईम किंवा फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. टॉर्क इज ऑल्सो इन रोटेटिंग बॉडी काय होते बेटा टॉर्क ॲक्टिंग होते. टॉर्क इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर अँग्युलर मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. टॉर्क इज इक्वल्स टू आर इंटू एफ. ओके, वर्क म्हणजे काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इन रोटेटिंग बॉडीमध्ये काय येते बेटा वर्क इज इक्वल्स टू टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. बिकॉज इन रोटेशनल मोशन टॉर्क इज नेसेसरी. पॉवर रेट ऑफ डुईंग वर्क त्याला काय म्हणतो आपण पॉवर किंवा फोर्स इंटू व्हेलॉसिटी. इथं पण पॉवर रेट ऑफ चेंज ऑफ वर्क रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे काय पॉवर
म्हणजे डी डब्ल्यू डिवायडेड बाय डी टी. पण पॉवर इज इक्वल्स टू काय आपला 2 इंटू थीटा. मग थीटाचं विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय म्हणते 2 इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके. आता हे बघा ऑब्जेक्ट ऑन ॲक्सिस, एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर. थिन डायमीटरसाठी काय आहे ते आय इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर ओमेगा स्क्वेअर. हे तुम्हाला लक्षातही ठेवावं लागते किंवा कॅल्क्युलेशनही करता येते अकॉर्डिंग टू पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ओके. आता अँग्युलर रिंग असेल आणि त्याच्या सेंट्रल ॲक्सिस कुठं चालला सेंटरमधून, तर काय येईल हाफ ऑफ एम आर टू स्क्वेअर प्लस आर वन स्क्वेअर. ओके. डिक्स असेल तर काय येते बेटा हाफ ऑफ एम आर स्क्वेअर. युनिफॉर्म डिक्स असेल तर 1/4 एम आर स्क्वेअर अबाउट डायमीटर. थिन वॉल हॅलोस्पियर असेल तर कसं येईल हाफ ऑफ 2/3 एम आर स्क्वेअर. सॉलिड स्पियर असेल तर काय मिळते 2/5 एम आर स्क्वेअर. आणि युनिफॉर्म सिमेट्रिक स्पेरिकल शेल असेल तर काय मिळेल R1 आणि R2 काय आहे तर रेडियस 1/2 एम R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर R2 क्यूब मायनस R1 क्यूब. ओके. थिन युनिफॉर्म रॉड इन अँग्युलर प्लेट असेल perpendicular to length and passing through center. Okay, axis 1/12 ml square. Okay, L is the length of that rod. Thin uniform rod or rectangular plate, rectangle perpendicular to length and about 1 in. Okay, तसं मग काय 1/I is equals to 1/3 mr square. युनिफॉर्म प्लेट रेक्टँग्युलर पॅरलल पाईप असं तर 1/12 एम सेंट्रलमधूनच 1/12 एम एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बी इज द ब्रीथ, एल इज द लेंथ. युनिफॉर्म सॉलिड स्पियर असेल तर सेंट्रलमधून आय इज इक्वल्स टू 3/10 एम आर स्क्वेअर. आर इज द रेडियस. ओके. युनिफॉर्म हॅलो राईट सर्क्युलर कोन असेल तर काय बेटा असा सर्क्युलर कोन. हे सॉलिडसाठी आहे. हा पोकळ असेल तर हा 1/2 एम आर स्क्वेअर. ओके.